महादेव पावला त्याच्या नवसाला महादेव पावल्यावरती महाराज सुंदर कन्याने पुत्र झाले तेव्हा निदानाला सुंदर कन्या पुत्र जावळे जावे झाले बाबा निदानाचा लंगणामध्ये महाराज झाले 12 वर्षाची आठवण दिवसा मागून दिवस लोटले बाबा ब्राह्मण काका आले होते म्हणजे आपल्या नगरीला त्याच्या पुण्याच्या मला मिळालं मग हो विचार करायला लागला लिंगायतवानी म्हणाला काय विचार मुलीचे नाव ठेवले पाहिजे म्हणून बाबा काकाने काय केलं बाबा हो माझे दादा विचार केला नाही हो जायला लागेल म्हणजे ब्राह्मण काकाच्या वाड्याला कसा म्हणून बाबन होते त्यांच्या वाड्याला कसे चालले म्हटल्याच्या वेळेला वाडी तेथून चालला रे ऐकलं का वाणी दादा माझ्या वाड्याला येण्याचं काय कारण म्हणलं बाबा काका झाले 12 वर्षावरती महाराज होते तुम्ही माझ्या नगरीला हो तुमच्या उपदेशाचं फरमाला मिळालं म्हणजे काका राय सुंदर कन्या आणि पुत्र जन्माला आले बाबा काय सांगू म्हणजे ब्राह्मण काका तुम्हाला तुमचं बच्चा गंग्यावा म्हणजे संधीला हो चला म्हणजे देवाच्या नगरीला मुला मुलींच्या नाव ठेवण्या करता म्हणली काकाला असं हो त्यावेळी ब्राह्मण काका आणि वाणी दादाला दोघा जणांना म्हणजे विचार केला ना ब्राह्मण त्या तुला चाललं ना
आले हो मध्यच्या देवाच्या नगरीला लिंगेश्वराच्या वाड्याला लिंगायतवाड्याच्या वाड्या आला तो लिंगेश्वराने म्हणे विचार केला पिणे पाठ टाकले म्हणजे ब्राह्मण काकाला बसण्याला वा वा पाणी दिलं म्हणजे पिण्याला हो लिंगेश्वरी बोलते झाले ब्राह्मण काकाला काय बोल लागले बाबा माझ्या काकाला हो पंचगंगा हाताला माझ्या मुला मुलीचे काय नाव निघत सांगा म्हणजे म्हणाला वा वा हो त्या वेळी ब्राह्मण काकाने पंचकर उघडले पंचकर पाहिलं ब्राह्मण काकानं पंचजन पाहिलं ब्राह्मण काकानं हो बोलू लागले रे हो ते लिंगेट वाणीला काय बोलू लागले बाबा वाणी दादा तुला ना हा वाणी दादा हो अरे लय तू भाग्याचा माणूस रे असा? लय तू भाग्यवंत माणूस म्हटली दादा लय भाग्यवंत माणूस अरे मुलाचे नाव ते मध्ये अंगडी प्रधान आणि मुलीचे नाव बाबा मुलीचं नाव ठेवले हो मध्य माणसा सुंदरी नाही असा जर नाव ठेवशील मध्य माणसा रे हा काम जाईल तुझं कर्ज असं असं हो त्यावेळी नाव ठेवले म्हणजे मुला मुलीच्या त्या वेळेला हा 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 लिंगात माझ्यानं मच्छी भरल्याची भिक्षा दिली ब्राह्मण काकाला वा ब्राह्मण काका निघून गेले दादा त्यांच्या नगरीला हा इकडं पाठीमागे काय झालं त्या वेळेला काय झालं तिला मागून दिली